नमस्कार, मी सचिन काकडे. आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे मला वाटतं की पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवत असेल की प्रभाग क्रमांक 9 मधून जे अमोल बालवडकर जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. एक इमानदार कामाचा माणूस. आता व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी क्लिअर करतो, मी त्याला आजपर्यंत कधी भेटलो नाही, पण त्याचं काम जे दिसतंय त्याच्यामुळं मला वाटतंय की तो सगळ्यात चांगला कॅन्डिडेट आहे आजच्या डेटला. त्याचं सफाईचं काम असेल, त्यानं प्रत्येक सोसायटीमध्ये ज्यावेळेस पाण्याचा प्रॉब्लेम होता बालेवाडीमध्ये तो सॉल्व्ह केला असेल. त्याच्या व्यतिरिक्त त्यानं जे कामं केलेले आहेत, कोविडमध्ये आमच्या घरच्या सगळ्या लोकांनी त्याच्या कार्यालयात जे वॅक्सिनेशन प्रोग्राम अरेंज केला किंवा बाकीच्या कोविडमध्ये बरेचसे त्यानं कामं केलेले आहेत, त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही. सगळ्यात बालेवाडीमध्ये आजच्या घडीला जो सगळ्यात महत्वाचं जे इश्यू आहे तो आहे ट्रॅफिकचा. तर त्या ट्रॅफिकसाठी वार्डन स्वतःचे टाकून तो इश्यू सॉल्व्ह केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातून किंवा विदर्भातमधून जेवढेही लोक आले त्यांना तो सरंजामचं जो काम करतो, दिवाळीत एक सामान्य घरात खुशी कशी मिळते हे सगळं बघून मला वाटतं की तो सगळ्यात चांगला कार्यकर्ता आहे. आता मी जरी अमोलला भेटलो नसेल तरी पण मला वाटतंय की हा सगळ्यात म्हणजे ग्राउंड लेवलला सिंपल गोष्ट आहे की ज्यावेळेस पाऊस एवढा जोरात पडत होता आणि प्रत्येक रोडवर पाणी आलं होतं, तो स्वतः तिथं तशा टाइमाला सुद्धा तो म्हणजे तो बेसिकली 24/7 जो आहे तो लोकांच्या सेवेत असतो. आणि बेसिकली ह्याच सगळ्या गोष्टी आपण कुठल्याही नगरसेवकाकडून एक्सपेक्ट करतो. मी खरं तर बीजेपीचा समर्थक आहे, पण ह्या निवडणुकीत मी फक्त अमोललाच सपोर्ट करेल. आता अमोलला माझ्यासारखे बरेचसे कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक ज्यांना अमोल ओळखत नसेल किंवा आम्ही त्यांना ओळखत नसतो, अशा बऱ्याचशा लोकांचं वोटिंग जे आहे ते अमोललाच मिळेल. कारण की आम्ही ज्यावेळेसही इराणी कॅफेला भेटतो किंवा कन्नोगी चायला भेटतो, हेच विषय आमचे चालू असतात. तर अमोल, तुला खूप खूप शुभेच्छा. मला फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की जिथं विधानसभा आणि लोकसभेला तू घरोघरी येऊन ह्या लोकांना वोट करायला सांगितलंस, बीजेपीला वोट करा म्हणून, त्याच लोकांनी तुझ्याशी असं केलं, त्याच्याबद्दल सुद्धा एक मला फारच सरप्राईज आहे. कारण की मी बीजेपीचा समर्थक जरी असतो आणि असं हे लोक करतात त्याच्यामुळेच तुला लोक जास्त वोट करणार आहेत. कारण की एका कामाच्या माणसाला तुम्ही म्हणजे असं डावलून लावताय, त्याचं राजकारण संपवताय. दिस इज नॉट राईट थिंग. तर अमोल, तुला खूप खूप शुभेच्छा. तू नुसतंच विजय होणार नाहीस, विजय तर होणारच आहेस तू, पण मला वाटतं की महाराष्ट्रात सगळ्यात नंबर 1च्या लीडनं तू निवडून येणार. 15 तारखेला आम्ही वोट करणार तुला आणि 16 तारखेला तुझा गुलाल उधळायला पण नक्की येणार. ऑल द बेस्ट अमोल. थँक्यू.